पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुलवामा हल्ल्याची आठवण झाली आहे। पहलगाममधील हल्ला हा पुलवामा सारखाच असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी SP वैद यांनी केला आहे। तसंच पहलगाममधील हल्ल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत, पाहूया। हम लोग फौजी हैं, शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं। काश्मीरच्या पहलगाममध्ये क्रूर कर्मांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। या घटनेत 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। काश्मीरच्या पहलगाम मधला हा हल्ला पुलवामा 2 असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी SP वैद यांनी केलाय। पहलगाम मध्ये आलेले दहशतवादी पाक सैन्याचे कमांडो असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। This is Pulwama 2 moment of India, and I think this attack is something like Hamas style attack on 7th October on Israel. It's not a coincidence that Asim Munir utters certain illogical words 2 days back, and such an attack takes place where religion is asked about every tourist, and then asked to recite kalma, and if they refuse, so they are attacked. So I think our response should be very, very appropriate. Something like what Israel, the way Israel responded. I think Honorable Prime Minister has returned from Saudi Arabia. He's holding meeting. India will appropriately respond to Pakistan. This is basically unleashed by Pakistan Army. I have been saying these are SSG commandos of Pakistan Army. They are posing as terrorists, and they are undertaking this on the instructions of people from across. This is a well-planned attack. It's not a normal terrorist attack. दहशतवाद्यांनी आधी प्लॅन केला, जिकडे सुरक्षा नव्हती तिकडे या दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं। पहलगामच्या डोंगरांवर पर्यटक घोडेस्वारी करत होते। यावेळी 10 ते 12 दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून 17 मिनिटं गोळीबार करण्यात आला। पर्यटकांना त्यांची नावं विचारून मारल्याची माहितीही मिळते। काही दिवसांपूर्वी दहशतवादी जम्मू काश्मीर मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये रेकी केली आणि त्यानंतर संधी मिळताच हल्ला केला। पर्यटकांना त्यांची नावं विचारून मारल्याची माहिती आहे। काही दहशतवादी भारतीय सैन्यांच्या वेशात असल्याची माहिती समोर येते। पुलवामा हल्ल्याच्या वेळी देखील अशाच पद्धतीने रेकी केली। पूर्ण प्लॅन करून दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर RDXने भरलेल्या कारने हल्ला केला। श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अवंतीपोराच्या गोरीपोरा इथं दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। CRPFच्या ताफ्यात 60हून अधिक लष्करी वाहनं होती। या वाहनांमध्ये सुमारे 2547 सैनिक उपस्थित होते। या कारला वाहनांची टक्कर झाली। ती कार स्फोटकांनी भरलेली होती। कार लष्करी बसेसना धडकताच मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर पर्यंत ऐकू आला। त्या काळात पुलवामाच्या आजूबाजूचा परिसर आग आणि धुराने व्यापलेला होता। या हल्ल्यात 40 सैनिक शहीद झाले। पुलवामा सारखीच पहलगामची घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे। या घटनेचे काही व्हिडिओ आता समोर आले। पहलगाम मध्ये जेव्हा पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा काही पर्यटक झिप लाइनिंग करत होते। तेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज येतो आणि झिप लाइनिंग करणारी व्यक्ती घाबरताना दिसते आणि आजूबाजूला असलेल्या पर्यटकांच्या किंकाळ्या देखील या व्हिडिओत ऐकू येत आहेत। हल्ला झाल्यानंतर काही पर्यटक आपला जीव मुठीत घेऊन पळाले। माझ्या पतीला मारलं, माझ्या मुलालाही मारतील असा आक्रोश एका महिलेनं भारतीय जवानांसमोर केला। पट्टी करता हूँ आपको। अरे नहीं हम लोग फौज है। हम लोग बैठो हम लोग फौज है। बैठो चलो। अरे हम लोग फौजी हैं, आपकी सेफ्टी के लिए आए हो, आपकी सेफ्टी के लिए। आणि तिसऱ्या व्हिडिओत एका महिलेच्या पतीला तिच्या समोर दहशतवाद्यांनी गोळी मारली, तर दुसरी महिला ही पतीला वाचवा म्हणून स्थानिकांना विनवण्या करताना दिसते। आप टेंशन मत लो, अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ हैं। मैडम ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो। मेरे पति को बचा लो। हम बचा देंगे, कोई बात नहीं। Stop someone, you are reason again.
ठीक है, टेंशन मत लो, मैं आ रहा हूँ। मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? पहलगामच्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उरी, पुलवामा आणि आता पहलगाम मधील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.